जिकडे पार्टी आहे तिकडे जगते का गं? इकडून गेलं तर पार्टी इकडे येते, हार तरी याचा हात घालून स्वतः करतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, जग पार्टी पाणी काढाले 20 फूट दोर लागते, बरोबर? तू माहिती आहे, जग पार्टी पाणी काढाले 20 फूट दोर लागते, तर अर्धा बाल्टी पाणी काढाले किती फूट दोर लागत? बरोबर. त्याने प्रश्न पहिले सांगायला कसं माईक जवळ घे. एक बाल्टी पाणी काढाले 20 फूट दोर लागते, बरोबर? तर अर्धा बाल्टी पाणी काढाले किती फूट दोर लागत? 1000. आता वाटून राहिला पाहिजे खरं जिल्हा परिषद किती फूट? 10. बरोबर. ये लवकर तू, ये ना, ये तुम्हाला इकडे जॅकेट गिकेट घालून हाती घे. मग काय प्रश्न डबल सांगतो, एक बाल्टी पाणी काढायला 20 फूट दोर लागते, तर अर्धा बाल्टी पाणी काढायला किती फूट दोर लागते? माहिती सांग. कारण अशी कोरोनाच्या टायमात मोबाईल दिला फक्त तुम्ही त्याने हे नाही शिकवलं तुम्ही का कुठून का आहे म्हणून. बरं ठीक आहे, ते पुस्तक 10 रुपयाचं, बरोबर? ते हार घालून स्वागत केलं मी कमिटीतर्फे, माझ्यातर्फे नाही, समाज मंडळातर्फे. आता सांग, आई वडिलांची सेवा करायची लग्नापर्यंतच? माईक जवळ गेलं नाही पाहिजे. आता जो नाही म्हणून राहिला, आता त्याला विचार बघा. ओय सांग ना बाबा, आपल्याला टाइम नाही. आई वडिलांची सेवा करायची लग्नापर्यंतच? हो मावशी, हे आहे शिक्षण. मला एक सांगा, विनंती आहे, जे गेटवर उभे आहे त्यांना विनंती आहे, खाली बसून जा. जे गेटवर उभे आहे त्याने बसून जा, आणि ज्याने उभे राहायचं एवढा शौक असाय तर निवडणुकीच्या टाइमात राहायचा, फक्त आजच्या दिवस बसून जा. मला सांगा बाबू, ज्या आईवडिलांना लायण्याचं मोठं केलं, बरोबर? त्याने शिक्षण शिकवलं, त्याने ड्युटीवर लावलं. हो म्हणजे मी कथा नाही सांगून राहिलो, बरोबर? ऐकून घे. त्याने लायण्याचं मोठं केलं, शिक्षण शिकवलं, ड्युटीवर लावलं, घरदार बांधून गेलं. त्याची सेवा कुठपर्यंत करायची? कोणी म्हणते लोक कीर्तनानं सुधरत नाही, तमाशानं बिघडत नाही. हाच तर कीर्तनाचा पावर आहे जी. तू त्याला पुस्तक दे, त्याच्या पायाला तुम्ही पुस्तक देतो. गाडगे बाबाचं आखरचं कीर्तन आहे, आखरचं कीर्तन. पकड पुस्तक दे, याले पुस्तक दे, लवकर केल मोकरा कर. जा होय घरी लवकर, पाहून घ्या. बसा मावशी. आता तर तीन 4 पाया लवकर कीर्तनात येऊन राहिले. तुमच्या गावात एवढ्याच पाय आहे का? माणसं लवकर आले, याचं कारण आहे पिंट्याच्या मायने जेवायला वाढलं, ते जेवले ना आपले हात पुसत आले, तिने याला ते सर्व सांग. कारण ही कीर्तनाची गरज तरुणांना आहे, की तरुण जागृत झाला पाहिजे, त्यासाठी हे कीर्तन आहे. अरे तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, सर्व संतांनी आपल्याला याच्यासाठी कीर्तन सांगितलं की माणसामधला मेंदू स्वच्छता करा. त्यासाठी हे कीर्तन, त्यासाठी हे भागवत, त्यासाठी मिरवणूक, त्यासाठी वारकरी संप्रदायाचं शिक्षण. तुकडोजी महाराज एका भजनातून सांगतात कि दिलबर के लिए दिलदार हम, दुश्मन के लिए तलवार हम, बातों के लिए रंगदार हम, दानों के लिए तलवार हम, दिलबर के लिए दिलदार हम, दिलबर के लिए दिलदार हम, दिलबर के लिए दिलदार हम. तुकडोजी महाराज भजनातून सांगतात, रे सीमेवर
भारत की जब छोड़ के थे पृथ्वी जग है तैयार हम दिलबर के लिए दिलदार हम दिलबर के लिए दिलदार हम दिलबर के लिए दिलदार हम बोलो भारत माता की तुमच्या गावात एवढ्या बाया आहे का कोणी म्हणतो संघ कोण बाया विचारून राहिला मला कीर्तनात कमी वाटून राहिला म्हणून विचारून राहिलो एका गावात तसंच शिरसीकडे कीर्तनाला गेलो कीर्तन चालू केलं मी 1.5 तास कीर्तन केलं बाया 3च थांबून होत्या त्याने विचारलं तुमच्या गावात 3च बाया आहेत मी 1.5-2 तास 2.5 तास कीर्तन केलं त्याने विचारलं तुमच्या गावात 3च बाया आहेत म्हणून कोणीच नाही बोलून आणि 3 तास कीर्तन झालं कीर्तन झाल्यावर त्याच्यात एक बाई उठून आली हे म्हणे महाराज का लावलं जी म्हणे तुम्ही 3 बाया म्हणून राहिले म्हणे म्हणलं हाय म्हणून राहिलं म्हणलं तर म्हणे आमची काही चुकी नाही म्हणलं माझी चुकी असेल तुमची चुकी नाही बसून जा ना भाऊ बसून जा समोर बसून तुमची काही चुकी नाही म्हणे म्हणलं कार्यकर्ते मंडळीची चुकी आहे का बरोबर आता पॉइंट बोलले म्हणे तुम्ही म्हणे कार्यकर्ते मंडळीची चुकी आहे म्हणे त्याईनं म्हणे जग याटोवर भोंगा बांधला म्हणे आणि त्या भोंग्यावरून पूर्ण अलाउन्स करे म्हणे तो भोंगा गावभर घुमवला म्हणे त्या भोंग्यावरून अलाउन्स म्हणे का आज आपल्या गावात कीर्तनाचा कार्यक्रम आहे तर तिथे शोभा आली पाहिजे बंदा गाव हिंडली म्हणे तिने शोभा सापडल्या म्हणे शोभा आणल्या म्हणे रवी कला शशिकला घरी झोपवल्या म्हणे बरं आता शोभाले हसली रवी कला हसली शशिकला हसली नाही तर त्याचे हासाचे दिवस होते ना कोरोनाच्या टाइमात असं बांधूनच जसं माणूस हसला तर बाईने पता नाही लागेल बाई हसली तर माणसाने पता नाही लागेल कोणी म्हणे माया नवऱ्यावर माय खूप प्रेम आहे किती प्रेम आहे या 14 दिवसात त्यानं क्वारंटाईन जर झाला नवरा तर बस दिसूनच पडलं त्याने जेवणाचं ताट फेकलं अंगरूप फेकून जेवणाचं ताट खाल्लं तेच वाहाळलं तेच खा आणि डबल मागू नको आणि हे ताट चांगलं धुवून पाहिजे नाही तर तुझ्या पण बंदी मरले का पण आता महिला मंडळी भरपूर आहे माणसे भरपूर आहे नाही तर महिला मंडळी या टायमात येतच नाही मावशी हो तुमचे तर कार्यक्रम चालू आहे आता कोणते कार्यक्रम काहीतरी यायचे मकर संक्रांत एकी धनीच्या घरी 15 धनीचा मोर्चा काही बाई तर चाल वाण घ्याले त्या वाणामध्ये वाटते का बसून त्यांना हात तिकीट बसून जा गडबड करू नको तुझ्या वाहनामध्ये वाटते का चमचे अजून चहा गाळणी हा तिथे चहा गाळणी पाहिली मग आईने वाहनात चहा गाळणी दिली एका बाईनं सकाळी उठलो गरम चहा केला गरम आता हे वाहनाची नवीन चहा गाळणी वापरून पाव चहा गाळणी हाती घेतली आणि चहा ओतला मी त्याच्यावर ते चहा गाळणी गेली खालतं कपात आणि कांडी राहिली हातात अशा तर वाहन नाही म्हणजे वाहनात बाया लोक देते पहिला म्हणजे वाहनात देते पुन्हा काय वाटते वाहनात अजून कंगवा त्याची डोक्याची केस इचरायला होते त्याचे दातच तुटून राहते मावशी अजून काय वाटते रे उसाचं फेरपण अजून बरोबर सडले बोल उसाचं फेरकण म्हणजे तुम्ही वाहनात जात असते का अर्धी माहिती आहे लोकांना तू मस्त येते माणसे किती उकाल येते का नाही ते आपल्या गावच्या लोकांना नाही सांगत ते नाव हे नाही या उखाणे मस्त उखाणे देते हे आणि बसल्या भजत बसवलं एका बाईने तू उखाणे घेतलं म्हणे अकेटीतली बकेटी मध्ये होतं गवत अकेटीतली बकेटी मध्ये होतं गवत मी होती जवत तर बाल्याचे बाबा आले लवत
उखाण उखाण एका बाईनं उखाण घेतलं म्हणे शंकराच्या देवळात घेतलं मी तीर्थ, शंकराच्या देवळात घेतलं मी तीर्थ, कृष्णराव गेले वर्तन मी राहिले खालकर. ती महिला म्हणे बुडा मा लवकर म्हणे. एका बाईने उखाण घेतलं म्हणे वाकडी तिकडी बाबून तिला फुटला हिरवाकच पाला, वाकडी तिकडी बाबून तिला फुटला हिरवाकच पाला. शंकरराव मेला म्हणून दुसरा टपुरे नवरा केला.